मला या बाटलीच्या झाकणावरून ध्यानात आलं, काल रात्री मी एका ओल्ड मंगचं झाकण खोललं भैया. मला तिथं मग असा चक्कर फिरला भैया, असं वाटत होतं आपण एखादी दारूची फॅक्टरी टाकून देऊ. डायरेक्ट 4 कोटी तोय 4 कोटी तोय 4 कोटी तोय आपले म्हणजे सगळ्याला 4-4 कोटी आले पाहिजे. पार्टनरशिप मध्ये बरोबर धंदा होऊ शकतो आपला, म्हणजे आहे की नाही? आणि मग पार्टनरशिप मध्ये अरे आपण लिगल करून घ्यायचं बरं. नाही लिगल तर करूच रे आपण मी काय म्हणतो जायला हे असं काही चालणार नाही आपल्याला डायरेक्ट डिफेंडर उचलायचं, प्रत्येकाकडे डिफेंडर पाहिजे. अरे तसं नको, आपण एक काम करू, सरळ टेस्लाची फ्रँचायसी घेऊन टाकू. एक नंबर. आणि तेवढं होत नाही तर आपण एक काम करू, एअरपोर्टला जाऊ, विमानानं जाऊन ते शाहरुख खानचा बंगला बुक करून टाकू. शाहरुख खान बाहेर डायरेक्ट. अरे पण ते लय महंगा जाईन बाबा, एवढे पैसे आहे का आपल्या अरे येड्या पैसे का कोटीनं कमवू राहिलो आपण, लाखानं खेळू राहिलो, कोटीनं खेळू. भाऊ काय ऐका रे दादा, तो लेकरा बाळाला आशीर्वाद लागन, तो चांगला लवकर लग्न होईन भाऊ, चांगला सुखी संसारात राहशील, काही 10-5 मदत करा भाऊ. नाही आजी लग्न झाले काही नाही माझ्याकडे. निदान चाहत आहे पाजा. नाही फोन पे. मला भांडऱ्याचा वास येऊ राहिला राव. तो पिवळा भात नाही का त्याचा, मस्त असा वाटण्याचा पिवळा भात, त्या भांडऱ्याचाच वास येऊ राहिला. सप्ते चालू झाले यार. बुंदी घेऊ यार. काच लाजा सोड्या काच भिकार जाऊन ये माय साऱ्या जमान्याचे, निदान चहा पुरते काय कोटीचे गप्पा आणून राहिले. लाज आहे का तुमच्या बुडाला, काही बिन लाज आहे हो? कोटीच्या गप्पा आणून राहिले मरा तसेच उलथा तिकडं जायला वाहनाच्या कोटीच्या गप्पा आणून राहिले बाई, जायला मेले. आपल्याकडे गाड्याने विसरलोच. मला असं वाटतं आता वेळ आलेली आहे की आपल्याला आपल्या आतमधला स्पार्क शोधावा लागेल. अरे आपल्याला आयुष्यात जर काहीतरी करायचं असेल, जर आयुष्यात काहीतरी बनायचं असेल, जर मोठा व्हायचं असेल, तर आपल्याला आपल्या आतमधला स्पार्क हा शोधावा लागेल. आपण मग स्पार्क म्हणजे काय? अरे वेड्या, अरे स्पार्क म्हणजे ठिणगी. अरे ठिणगी म्हणजे जसं समज दगड घासल्यावर कशी ठिणगी निघते, आणि त्या ठिणगीचं रूपांतर हे एका मोठ्या वणव्यात होतं, वणव्यातल्या आगेत होतं. आणि ते आग आपल्याला जर करायची असेल, आपल्याला आपल्या आतमध्ये जर ती आग आणायची असेल, तर आपल्याला आपल्या आतमधला स्पार्क हा शोधावाच लागेल. मग ते स्पार्क आपण शोधून काढू, पण मग नेमकं ते ठिणगी पेटन कशी? अरे आपल्याला एकमेकांना डोकं लावून ती ठिणगी पेटवावं लागेल. डोकं लावून इकडे दिसती कर ठिणगी. ठिणगी त्याला स्पार्क म्हणते रे. अरे स्पार्क काय ठिणगी काय एकाची आग असतं लावायची, आपल्याला पेटा. हळूहळू होत राहतं सगळं दमान आरामात. कुछ न कहो, कुछ भी न कहो. मायला तुझ्या याला हात कास काय लावल्यावर तुला माहिती कोण आहे? अरे सख्खा भाऊ भाडखाऊ असतो ना, त्याच्यापेक्षा जास्त आहे माझ्यासाठी. अरे यांनी कधी स्वतःच्या पैशाने मला कधी काही खाऊ घातलं नाही, माझ्या पैशाने खाऊ पाय कसा बैल झाला येतो. अरे तू माहितीये जे शर्ट तू फाडलंय का, ते शर्ट मी त्याला झुडिओ मधून घेऊन दिले 699चं. ते पैसे अजून त्यांनी मला वापस दिले नाही. त्याच्यानंतर जर तू याला हात लावला ना, तो हात कापून आहे ना, हात अशा आम्ही दांडिया खेळीन माहिती का. चल चल, अरे निघरे चल. आला मोठा स्कॅनर काढा भाऊ जरा 2 मिनिटं. काय आलं? फोन पेचं स्कॅनर काढा ना तुमचं. अरे जाऊ दे, चल आपण जाऊ दे. नाही बिर्याणी तुमचं खाऊ. नाही, 2 मिनिटं थांब. पहिले स्कॅन मारतो मी आणि मग तोही मारतो मी बाहेर. तू पहिले स्कॅनर काढ. मी काय म्हणतो ऐक ना, आपण मी काय म्हणतो नाही. आता बाई आव तुम्हाला काय झालं, आज काय करू राहिले तुम्ही? आव तुम्हाला मी शब्दानं तरी काही म्हणते का, काही म्हणते का, आव काही बोलले का तरी तुम्हाला मी आज राव तुम्ही कुशल डोक्यात दगड घालून जीव देऊ राहिले ना. माय गप जीव नाही देऊ राहिलो मी, स्वतःला प्रूफ करू राहिलो. मी लय साऱ्या गावांना नाव ठेवले, आता स्वतःला प्रूफ करायची बारी आली तर मी स्वतःला प्रूफ करू राहिलो. आपण डोक्यात दगड घालून तुमच्या बापानं प्रूफ केलं होतं का? असं एवढं काय प्रूफ करायचंय तुम्हाला? अगं गणित सोडू राहिलो मी. अहो असं कोणतं गणित आहे? तू काय म्हणली मला तुमचं गणित कच्चं आहे का पक्का आहे? मी काय म्हणलं मग? मला काय माहिती बाबा कसं आहे आपलं गणित, कच्चं आहे का पक्का आहे? मला काय माहिती? मी म्हणलं कुठं राहत ते? तू काय म्हणली डोक्यात राहत ते. मग मी ते डोक्यात दगड घालून फोडून पाहू राहिलो मी. जर कधी मग डोकं फुटलं तर गणित कच्चं आहे, आणि जर कधी नाही फुटलं तर गणित पक्का आहे. असं स्वतःला प्रूफ करू राहिलो मी. अरे भाड्या 2 महिने झाले आपल्या लग्नाला. अरे लव्ह मॅरेज केलं होतं मी आता सोबत. अरे तो अभ्यास आणि तो गणित पाहूनच तो सोबत लग्न केलं होतं मी. तो असं येड्यावानी काय करायला लागला मध्ये 2 महिन्यात? काय हुकी आली तुला जायला मिळाल्या? मग तेच ना, मी अभ्यासाचे सगळे गणित सोडून टाकले, असे चुटकी सरची सोडित होतो मी. पण पोरगी पाहिजे टायमाला तर मग डोकं काय माती खायला गेलं होतं. काऊन मी अभ्यास केला नाही पोरी पाहायचा व्यवस्थित. मी जर कधी पोरी पाहायचा व्यवस्थित अभ्यास केला असता तर तू माझ्या नशिबात आली नसती ना. लयच खास होती ना माझ्या गाडीला. म्हणजे तुलाच घेऊन फिरायचो ना मी, तुला घेऊन फिरायचं म्हणून मला आता हे पाहावं लागू राहिलं. काल रात्री लय मारलं होतं मला. मी आता पुरा बावळा वहिले, माझ्या डोक्याच्या पुरा ताता तुटले, माझे पुरे चक्के पंचे फुल झाले. लव्ह मॅरेज. अरे तू मार खायच्याच लायकीचा आहे रे. जायला भाड्या लग्नाच्या पहिले काय गुलू बोलला मला, काय चढ दावली तो. थांब तू, तुला दावतीस कुठे? कुठे आमची जिरली याला कुठे?